पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्याच्या दरम्यान एसपी कॉलेजच्या मैदानावरती मोदींची सभा होणार आहे। या सभेसाठी आता जय्यत तयारी सुरू झालेली आहे, मात्र आज पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे या मैदानावरती पाणी साचलेलं दिसतंय आणि सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलंय। आणि याविषयी बोलूयात, आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। शिवानी, एकीकडे मोठी तयारी केली जाते, मोदींचा दौरा आहे पुण्याचा, मात्र त्याच वेळेला चिखल झालेला आहे मैदानामध्ये। होय यामिनी, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर असणार आहे आणि त्यांच्याच सभास्थळी आपण आहोत। ते उद्या 2 मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन करणार आहे आणि त्याच्यानंतर इथे सभा होणार आहे। मात्र या सभास्थळी सगळीकडे सकाळी चिखलाचं साम्राज्य होतं। आज पुण्याला रेड अलर्ट दिला आहे। काही वेळापासून पावसाला देखील सुरुवात झाली आहे आणि याच सभास्थळी आपण आहोत। सगळीकडे साधारण गुडघ्याभर चिखल साचला आहे। जिथे बैठक व्यवस्था आहे त्या खुर्च्या देखील पाण्यात गेल्या आहे। आजूबाजूचा थोडासा मंडप देखील पडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। साधारण सगळीकडनं इथे यंत्रणा तैनात करण्यात आली आहे की इथे या सभास्थळी व्यवस्थित सगळी व्यवस्था करण्यात यावी। मात्र या पावसानं हजेरी लावली आहे आणि त्या पावसामुळे इथे सगळीकडे दानादान उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोदींचा जो स्टेज आहे त्या स्टेजच्या खाली देखील पाणी साचलंय। आता सुरक्षा इथे मोठी तैनात करण्यात आली आहे, त्यामुळे मला तिकडे जाणं शक्य नाही। त्यामुळे सभास्थळीच्या मागच्या बाजूने आपण आहोत आणि या मागच्या बाजूने देखील अशा पद्धतीने सगळीकडे पाणी साचलंय आणि उद्या मोदींचा दौरा याच ठिकाणी होणार आहे। त्यामुळे रात्रीतून हे सगळं चिखल हटवण्याचं मोठं आव्हान या सगळ्या पोलीस प्रशासन असू देत, महापालिका आणि त्यासोबतच मेट्रो प्रशासनावर असणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद शिवानी या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।